मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवलीसह अंधेरी परिसरात जोरदार पाऊस, काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं। पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, दादर परिसरात सकाळपासून पाऊस। कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर आणि अंधेरी या संपूर्ण परिसरांमध्ये जोरदार पाऊस। अंधेरी, जोगेश्वरीसह गोरेगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पाणी साचल्यानं अंधेरी सबवे काही काळ पाण्यासाठी यावेळेचं पाणी भरल्यानं बंद करण्यात आला होता। मुंबई उपनगरातील अनेक भागात मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस, कांदिवली, बोरिवली, दहिसर, मालाड, अंधेरी आणि बांद्रे परिसरात पाऊस, काही ठिकाणी झाड पडल्याच्याही घटना। अंधेरीमध्ये मोठी दुर्घटना टळली। फोर बंगलोज गुरुद्वारा बाहेर वाहनावर मोठे झाड कोसळलं। या घटनेच्या वेळेस वाहनामध्ये आणि आजूबाजूला कोणीही नसल्यानं सुदैवानं या ठिकाणी जीवितहानी झालेली नाहीये। मुंबईसह अंधेरी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे। अंधेरीमध्ये एसव्ही रोडवरती मोठं झाड कोसळल्याची घटना। या दुर्घटनेमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। अग्निशमन दल आणि पालिकेकडून झाड बाजूला करण्यात यश आलेलं आहे। भाईंदर पूर्वेत मुसळधार पावसामुळे मोठं झाड कोसळलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र 4 चाकीचं मोठं नुकसान झालंय। कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाचा कहर, 24 तासात 18हून अधिक झाडं कोसळली। अनेक वाहनांचं नुकसान। धोकादायक झाडांसंदर्भात वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप आहे। ठाण्यामध्ये पावसाचा जोर वाढला। ठाण्यामध्ये अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात, अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याची घटना। सध्या राज्यात कुठे पाऊस पडतोय आणि कुठे पावसाची प्रतीक्षा केली जाते या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। देशासह राज्यात जुलैमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमीच असणार आहे, भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे। जूनमध्ये देशात सरासरीपेक्षा 39.8% तर राज्यामध्ये 50% कमी पावसाची नोंद। मुंबई, ठाण्यासह कोकणाला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोलीला देखील मुसळधार पावसाचा इशारा। कोल्हापूर, सातारा घाट परिसरात देखील ऑरेंज अलर्ट जारी। पुण्यातून कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला आज पावसाचा येलो अलर्ट आहे। मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट। राज्यातील काही जिल्हे अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत। जूनमध्ये विदर्भात सरासरीचे 39% कमी पाऊस। खरीपाच्या पेरण्या रखडल्यानं शेतकरी चिंतेत। गडचिरोली, गोंदिया आणि भंडाऱ्यातील पावसाची स्थिती चिंताजनक आहे। सह्याद्री पट्ट्यातील मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। कणकवलीतील जाणवली आणि वागदे या नद्यांना पूर आलेला आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। रत्नागिरीमध्ये गेले 3 दिवस जोरदार पाऊस सुरू आहे। धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। शीळ धरण ओव्हरफ्लो झालंय। रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारे धरण तुडुंब भरल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील सवतकडा धबधबा पावसामुळे प्रवाहित झालाय। 100 फुटांवरून कोसळणारा धबधबा सध्या ओसंडून वाहतोय। हिंगोलीमध्ये अचानक यावेळेस अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी। औंढा नागनाथमधील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप। रस्त्याच्या पाण्यामध्ये दुचाकी पडल्या। जोरदार पावसामुळे शेतात बियाण्यांची पेरणी सध्या सुरू झाली आहे। अकोल्यामध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची हजेरी। वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला। नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालेला आहे।